विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केला होता द लिव्हिंग वर्ड हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरच्या काही स्लाइड बरोबर काही पाठ आपण बघितला होता. आता आपल्याला बघायचा पुढचा पाठ. मग त्यामध्ये आपण कोणकोणता पाठ कव्हर केला बघा. त्यामध्ये आपण कव्हर केलं द लिव्हिंग वर्ड, त्यानंतर आपण सिलेबस काय आहे तो बघितला. सिलेबस नंतर आतापर्यंत क्वेश्चन विचारण्याची फ्रिक्वेन्सी काय आहे ती बघितली. नेक्स्ट आहे आपण व्हॉट इज लाईफ हा पाठ बघितला. लाईफ म्हणजे काय असतं. त्यानंतर व्हॉट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा पाठ कव्हर केला. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काही कॅरेक्टर्स असतात, ठीक आहे, काही प्रॉपर्टीज वगैरे असतात त्या बघितल्या आपण प्रॉपर्टीज. त्यानंतर बघितलं आपण पहिली प्रॉपर्टी ग्रोथ आहे. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी बघितली आपण कोणती ग्रोथ, थोडंसं आपण समजून घेतलं. ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन, कॉन्शियसनेस हे थोडंसं पाठ बघून घेतला. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जो ग्रोथ पार्ट होता, ग्रोथ कशाला म्हणायचं ते बघितलं आपण. नेक्स्ट बघितलं आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची दुसरी प्रॉपर्टी जी आहे कोणती रिप्रोडक्शन, त्यावरती आपण थोडा भर दिला. नेक्स्ट बघितलं आपण रिप्रोडक्शन, सेल डिव्हिजन होणं. काही काही बॅक्टेरिया अशा आहेत कोणता त्या स्वतः सेल डिव्हिजनद्वारे काय करतात रिफ्लेक्ट होतात, पण त्या रिप्रोडक्शन सुद्धा करतात. तो पार्ट पण आपण बघितला. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचे म्हणजे तुम्हाला सिलेबसची ओळख करून दिली होती. आतापर्यंत सिलेबसची ओळख करून दिली नव्हती. म्हणजे इयत्ता 11वीला किंवा क्लास 11 मध्ये तुम्हाला सीबीएसई पॅटर्न प्रमाणे एनसीईआरटी बुक प्रमाणे 30 चॅप्टर स्टडी करायचे आहे. हे चॅप्टर तुम्हाला काय दिलेले इंग्लिश करून दिलेले मी. मग तुम्हाला कोण चॅप्टर बघायचे बघा. पहिला बघायचं तुम्हाला द लिव्हिंग वर्ड, तो आपण सुरू केलेला आहे बरोबर. लिव्हिंग वर्ड सुरू केलाय. त्यानंतर दुसरा आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तिसरा आहे चॅप्टर प्लांट किंगडम, नंतर अॅनिमल किंगडम. आता जवळपास आपलं हे जे 4 चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ड, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, प्लांट किंगडम आणि अॅनिमल किंगडम, हे जे 4 चॅप्टर आहे त्यांचं आहे युनिट फर्स्ट. ते आपण आता सुरू केलं. त्याच्यामुळे कोणता चॅप्टर पहिला चॅप्टर जो आहे आपण तो सुरू केलेला आहे, ठीक आहे. असेच तुम्हाला युनिट एकूण 4 ते 5 युनिट आहे तुम्हाला बघा. त्यानंतर मार्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, त्यानंतर अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ॲनिमल्स, सेल द युनिट ऑफ लाईफ, बायोमॉलिक्यूल हा 9वा चॅप्टर. त्यानंतर 10 नंबरचा सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. त्यानंतर नेक्स्ट आहे फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन इन प्लांट्स. नेक्स्ट आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस हा चॅप्टर आहे. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. नेक्स्ट आहे एक्सटर्नल प्रोडक्ट अँड एलिमिनेशन. त्यानंतर लोकोमोशन मुवमेंट आहे. त्यानंतर न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि केमिकल कोऑर्डिनेशन आणि इंटिग्रेशन. असे जवळपास तुम्हाला 11वी इयत्ता 11वी मध्ये 19 चॅप्टर स्टडी करायचे. जर तुम्हाला नीट ही एक्झाम द्यायची असेल तर नीट एक्झामसाठी इयत्ता 11वीचे 19 आणि इयत्ता 12वीचे जवळपास तुम्हाला 13 चॅप्टर स्टडी करायचे. आता 19 आणि 13 या दोन्ही चॅप्टर मध्ये तुम्हाला काय द्यायची एक्झाम द्यायची कोणती नीट. आता 2027ला काही जण असतील देणारे जे आता 12वीला असतील, त्यानंतर 2028ला काही जण असतील जे आता यांनी 11वीला प्रवेश घेतला आहे. अशी तुम्हाला 2दा एक्झाम द्यायची आहे. तुम्हाला एवढे चॅप्टर स्टडी करायची हे लक्षात घ्या, ठीक आहे. मग आपण पहिला जो चॅप्टर आहे कोणता आपला द लिव्हिंग वर्ड, या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. तर तुम्हाला मला दाखवायचं राहिलं होतं म्हणून तुम्हाला दाखवलं मी आज. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन. आपण आतापर्यंत काय बघितलं ग्रोथ बघितलं. आपण एवढा वेळ न वाजता आपण डायरेक्ट पॉईंटवरती येऊ, टू द पॉईंट घेऊ आपण. बघा पहिले काय बघितलं आपण ग्रोथ बघितलं. दुसरं बघितलं आपण रिप्रोडक्शन ज्या प्रॉपर्टीज आहे. आता इथं रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला अजून काही दिलेलं नाही. काय दिलंय मग बघा. तुम्हाला म्यूल दिसतोय, तुम्हाला वर्कर हानी बी दिसते. आता या दोघांच तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं माहितीये का. हे जे आहेत ना ते त्यांच्या आयुष्यामध्ये कधी रिप्रोडक्शन करू शकत नाही. काय करू शकत नाही रिप्रोडक्शन करू शकत नाही. मग बघा इथे बघा मेनी ऑर्गॅनिझम डू नॉट रिप्रोड्यूस, ते रिप्रोडक्शन करणार नाही. त्यांच्यापासून नवीन संतती जी आहेत त्यांच्यासारखी दिसणारी की त्यांच्यासारखी असणारी नवीन संतती ते स्वतः तयार करू शकत नाही. याला म्हणतो आपण काय रे स्टराईल. काय म्हणतो स्टराईल. पण हा ऑर्गॅनिझम आहे ना आता कोणता हा लिव्हिंग पण आहे, हे लोकोमोशन पण करतो, याच्या बॉडीची मुवमेंट पण आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ पण होते, मेटाबॉलिझम पण होते, सगळं होतं. पण त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन तो करू शकत नाही. त्याला कारण वेगळं आहे. कारण का त्याच्यामध्ये जेवढे पण जनुके आहे जेवढे पण क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोमचा वापर करून त्याच्या स्वतःने कोणता तो नवीन प्रोटीन तयार करू शकत नाही, स्वतः करू शकत नाही. लक्षात ठेवायचं बघा. एक्झाम्पल म्यूल आहे आणि वर्कर बी आहे. वर्कर बी कधी नवीन मधमाशी जन्म घालत नाही, लक्षात ठेवा. काय वर्कर बी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इनफर्टाईल ह्युमन कपल्स. इनफर्टाईल कोणता ते फर्टाईल करू शकत नाही किंवा त्यांच्यापासून नवीन संतती तयार होऊ शकत नाही. अशाला काय म्हणायचं बघा ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्यांना एक टर्म आहे कोणती स्टराईल, इथे दिलेली नाही तुम्हाला, ती आहे टर्म स्टराईल. काय टर्म आहे स्टराइलाइज टर्म आहे. म्हणजे स्टराईल म्हणजे काय राहतं जो माणूस आहे, जो व्यक्ती आहे, जो प्राणी आहे, जो सजीव आहे त्या सजीवापासून नवीन संतती नवीन ऑर्गॅनिझम त्याच्यासारखा लगेच तयार होऊ शकत नाही किंवा भविष्यामध्ये तयार होऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं. त्याला काय आपण
ठरला असं म्हणतो. जर आपण टेक्नॉलॉजी वापरली, बघा, जर आपण टेक्नॉलॉजीचा जर वापर केला ना, टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्यांच्यापासून नवीन संतती तयार करू शकतो, पण ते स्वतः तयार करू शकत नाही. त्याला म्हणजे आपण स्टराईल आहे. बघा मग इथे आणि वर्कर बीज आहे, इन्फर्टाईल ह्युमन्स कपल्स म्हटलं एक्सेट्रा, हे नवीन रिप्रोडक्शन करू शकत नाही. हेन्स रिप्रोडक्शन इज नॉट परफेक्ट डिफाइनिंग प्रॉपर्टी. मग तुम्ही म्हणाल सर डिफाइनिंग प्रॉपर्टी आहे तरी कोणती? मग तुम्ही सांगितलं आम्हाला ग्रोथ ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही, रिप्रोडक्शन ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही. मग डिफाइनिंग प्रॉपर्टी कोणती आहे? बघूयात पुढे. आपण पुढे बघायचं नाही, आपल्याला पुढे बघायचं. बघा, डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग पहिली जी बघितली आपण, ग्रोथ ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही, रिप्रोडक्शन ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही. मग आहे कोणती? त्याच्याच मार्गावरती आपण जायचंय. पण लक्षात ठेवा, या लिव्हिंग बीइंगच्या थोड्याफार प्रॉपर्टी आहेत. लिव्हिंग बीइंग ओळखायला काय या प्रॉपर्टी आहे आपल्याला लक्षात ठेवायचं. या दोन जरी डिफाइनिंग प्रॉपर्टी नसतात पण या प्रॉपर्टी आहे. मग जर आपल्याला क्वेश्चन विचारला एक्झाम मध्ये तर आपल्याला हे दोन काय डिफाइनिंग प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीज आहे पण डिफाइनिंग नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला पुढचा पाठ बघूया आपण. हे पण कळलं तुम्हाला, एक्झाम्पल वगैरे आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं कोणतं पोरांनो? मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम हे प्रत्येक शहरामध्ये होतं. काय होतं? प्रत्येक शहरामध्ये होतं. असं आपण सकाळी जेवण करतोय, जेवण केलं दिवसभर आपल्याला ऊर्जा भेटते, परत आपल्याला भूक लागते, परत आपण जेवण करतोय, परत ऊर्जा तयार होते. कोणता? आता आपल्या शहरामध्ये चालणारा हा जो खेळ आहे कोणता? म्हणजे एनर्जी गेनिंगचा जो खेळ आहे त्याला समजा आपण म्हणतो ओव्हरऑल सिंपल भाषेमध्ये मेटाबॉलिझम. म्हणजे अजून आपल्या बुक्स मध्ये काय दिले डिटेल्स मध्ये कोणत्या थेरॉटिकल लँग्वेज मध्ये त्याच्यावर आपला क्वेश्चन आहे, हा पाठ आपण बघून घेऊ. कोणता पाठ आहे मग आपला? मेटाबॉलिझम. बघू आता मेटाबॉलिझम काय. आपण जे फूड पार्टिकल आहे ते काय करतो? इंगल्फ करतो. शरीरामध्ये रिॲक्शन होते, काय होते? रिॲक्शन होते आणि ते रिॲक्शन होऊन होऊन कोणता? आपल्या शरीरामध्ये आपण जे फॅट्स वगैरे आहे, जे एटीपी आहे, एटीपी म्हणून कोणत्या शरीरामध्ये ऊर्जा स्टोर करून ठेवतो. मग बघा इथे काय म्हटलं? इट इज द सम टोटल ऑफ द ऑल बायोकेमिकल रिॲक्शन. त्याला म्हणतो आपण मेटाबॉलिझम. सम टोटल म्हणजे जेवढ्या पण रिॲक्शन, जेवढ्या पण अभिक्रिया आपल्या शरीरामध्ये चालतात. लक्षात ठेवा, आपण जेवण केलंय, जेवणामधून आपल्याला ऊर्जा भेटणे ही सुद्धा अभिक्रिया आहे. काय? ही सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे, ही सुद्धा अभिक्रिया आहे. मग या सगळ्या ज्या रिॲक्शन आहे कोणता? सम टोटल ऑफ द ऑल बायोकेमिकल रिॲक्शन. बायोकेमिकल म्हणजे काय? बायो म्हणजे लिव्हिंग, केमिकल म्हणजे काय रे? रासायनिक. जेवढ्या पण जैव रासायनिक क्रिया आहे आपल्या शरीरामध्ये चालणाऱ्या त्यांची जर सम केली त्याला म्हणतो आपण काय? बायोकेमिकल रिॲक्शन. काय म्हणतो? बायोकेमिकल. एकदम सिंपल भाषेमध्ये काय? आपण लिव्हिंग बिंग मध्ये चालणाऱ्या जेवढ्या पण रासायनिक अभिक्रिया आहे का, या सगळ्या रासायनिक अभिक्रियांना काय म्हणतो आपण? केमिकल रिॲक्शन्सला आपण म्हणतो बायोकेमिकल रिॲक्शन. आता यांची सम आहे बायोकेमिकल रिॲक्शनची. पुढे बघा, टेकिंग प्लेस इनसाइड द लिव्हिंग सिस्टम. टेकिंग प्लेस जी कुठे शरीराच्या आतमध्ये होते. मला सांगा आपले जे केमिकल रिॲक्शन आहे शरीराच्या बाहेर होतील का रे? होऊ शकत नाही. या शरीराच्या आतमध्ये होतात. टेकिंग प्लेस इनसाइड, शरीराच्या आतमध्ये होत असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. कोणत्या? ऑल बायोकेमिकल रिॲक्शन. मग तुम्ही कोणतेही केमिकल रिॲक्शन असू द्या, ते कोणती बायोकेमिकल आहे जे शरीराच्या आतमध्ये घडते, त्यालाच काय म्हणतो आपण? मेटाबॉलिझम. इट इज अ डिफाइनिंग फीचर्स ऑफ द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामुळे मेटाबॉलिझम हे काय? डिफाइनिंग फीचर आहे. आतापर्यंत आपण ग्रोथ बघितलं, आतापर्यंत आपण रिप्रोडक्शन बघितलं. या दोघांमध्ये डिफाइनिंग प्रॉपर्टी नव्हती. या दोघी म्हणजे ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे मे बी होऊ पण शकतं, मे बी होऊ शकत नाही. पण मेटाबॉलिझम हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये होणार म्हणजे होणारच. कारण का? प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी एनर्जी लागणारी आणि ती विदाऊट एनर्जी, कोणता? विदाऊट एनर्जी एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय सर्वू शकत नाही. त्यामुळे ही मेटाबॉलिझम ही काय? डिफाइनिंग प्रॉपर्टी आहे. मग लक्षात ठेवायचं, आपण ग्रोथ आणि रिप्रोडक्शन बघितलं, या काय डिफाइनिंग प्रॉपर्टी नव्हत्या, पण मेटाबॉलिझम काय आहे? डिफाइनिंग प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला ह्या डायग्रामचं काही समजत नसेल ना, विचार करू नका. काय विचार करू? फक्त काय एवढं लक्षात ठेवायचं कोणतं? बायोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय? शरीरामध्ये घडणाऱ्या जैव अभिक्रिया ज्या आहेत, बायो म्हणजे काय? लिव्हिंग ज्या आहेत, जैविक अभिक्रिया ज्या आहेत शरीराच्या आतमध्ये घडतात. बायोकेमिकल रिॲक्शन म्हणजे आपला इसेन्शियल आहे, त्या करणं मस्ट आहे. त्या जर झाल्या नाही तर आपलं जीवन चालू शकत नाही. हे लक्षात घ्यायचं. आणि पण लक्षात बघा, इट इज अ डिफाइनिंग फीचर्स ऑफ द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग हे काय? डिफाइनिंग फीचर्स आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. चला पुढचा पाठ बघूया आपण. पुढे आहे आपला मेटाबॉलिझम. बघा ही स्लाइड परत झालेली, पण तुम्हाला डिफाइनिंग फीचर मध्ये आपल्या केमिकल रिॲक्शन कोणकोणते आहे ते बघूयात आपण. बघा तुम्ही बघितलं ग्रोथ बघितलं, रिप्रोडक्शन बघितलं, आता बघा मेटाबॉलिझम. आपण काय बघितलं? केमिकल रिॲक्शन इन द सेल. केमिकल रिॲक्शन होतं सेलमध्ये, त्या बघा दॅट इज द सस्टेन लाईफ एनर्जी. लाईफला सस्टेन करते, जगवते आणि आपलं काय भेटते? एनर्जी भेटते. या दोन गोष्टी आहेत. मग बघा येते आता तुम्हाला इथं काहीतरी डायग्राम दिसत आहे, सायंटिस्ट वगैरे आहे काही केमिकल रिॲक्शन करत आहे. आता ह्या केमिकल रिॲक्शन आपले केमिकल रिॲक्शन वेगळे आहेत काही, बघूयात. मग बघा येते मेटाबॉलिक रिॲक्शन कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड आउटसाइड.
त्या डेमॉन्स्ट्रेट करू शकतो आपण, त्या घडवू शकतो आपण बाहेर. आता लॅबोरेटरीमध्ये आपल्या शरीरामध्ये कोणत्या क्रिया चालतात हे आपण बघू तर शकतो. बघा, डेमॉन्स्ट्रेट आउटसाइड द बॉडी इन द सेल फ्री सिस्टम, म्हणजे आपल्या बॉडीच्या बाहेर सुद्धा कोणता ह्या केमिकल रिएक्शन आपण घडवू शकतो. बॉडी मधल्या वेगळ्या आणि कोणत्या बाहेरच्या वेगळ्या, पण बॉडी मधल्या सारख्या बाहेरचे रिएक्शन जे आहेत ना आपण घडवू शकतो 100%. कोणत्या ह्या केमिकल रिएक्शन जे आहेत ते आपण 100% घडवू शकतो बाहेर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन कोणता, इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग. इन विट्रो आणि इन व्हिओ या दोन वेगळ्या गोष्टी, इन विट्रो आणि इन व्हिओ. ठीक आहे. जर शरीराच्या बाहेर क्रिया चालताय ना, कोणत्या ज्या शरीराच्या बाहेर क्रिया करताय आपण केमिकल रिएक्शन जे आहेत त्यांना आपण लिव्हिंग रिएक्शन म्हणू शकत नाही. बघा, दे आर बट आर नॉट लिव्हिंग रिएक्शन, आर नॉट लिव्हिंग थिंग्स बट आर लिव्हिंग रिएक्शन. सॉरी, इथं थोडं करेक्ट करतो तुम्हाला, म्हणजे शरीराच्या बाहेर चालतात त्या रिएक्शन जे आहे बघा, इन विट्रो तुम्हाला म्हटलं आर लिव्हिंग थिंग्स आर नॉट लिव्हिंग थिंग, त्या जिवंत गोष्ट नाही, पण त्या ज्या रिएक्शन आहे त्या काय लिव्हिंग रिएक्शन आहे, जिवंत रिएक्शन आहे. लक्षात ठेवायचं. कळेपर्यंत चला पुढचा पाठ बघूया आपण. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल तर मग आतापर्यंत आपण कोणत्या प्रॉपर्टी कव्हर केल्या, पहिले बघितलं आपण ग्रोथ, दुसरं बघितलं काय आपण रिप्रोडक्शन, आणि तिसरी बघतो आपण कोणतं मेटाबॉलिझम. आता बघा सेल्युलर ऑर्गनायझेशन बघूयात आपण. आता सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय बघा, प्रत्येक प्राण्यामध्ये काय सेल आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये काय पेशी आहे. आता ती पेशी म्हणजे काय, सेल म्हणजे काय बघून घेऊयात. कारण आपल्या शरीरामध्ये सेल असल्याशिवाय, कोणता सेल असल्याशिवाय आपलं जीवन चालू शकत नाही, किंवा सेलच पूर्ण आपल्या शरीरामध्ये काय करते काम बघते, हे लक्षात ठेवायचं. बघा, ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ वन ऑर मोर सेल. प्रत्येक सजीवामध्ये एक सेल किंवा अनेक सेल असतात. काय, एक सेल किंवा अनेक सेल असतात. आता हे वनस्पती, कोणता वनस्पतीच्या पानामध्ये सुद्धा काय असतात, भरपूर साऱ्या सेल वगैरे असतात, भरपूर साऱ्या सेल असतात. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पार्टमध्ये काय असतात, सेल असतात. जवळपास आपल्या शरीरामध्ये अंदाजे एस्टिमेट अंदाज आहे किती, 30 ट्रिलियन सेल आहे. म्हणजे 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 याला म्हणतो आपण काय 30 ट्रिलियन. एवढ्या सेल आहे आपल्या शरीरामध्ये. प्लांट मध्ये वेगळ्या, माणसामध्ये पण वेगळ्या. आता ह्या सेल काय करतात, एकत्र येऊन आपल्या शरीरामध्ये भरपूर सारं काम बघत असतात. म्हणजे आपलं जेवढं फंक्शनिंग आहे, आपलं जेवढं कार्य आहे, हे सगळं कार्य कोण बघतं, आपल्या शरीरामधील सेल बघते. ठीक आहे, लक्षात ठेवा. इट इज द डिफायनिंग फ्युचर्स ऑफ द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आतापर्यंत आपल्याला कळालं, काय कळालं, पहिलं जे ग्रोथ आहे ते डिफायनिंग फ्युचर नाही, दुसरं रिप्रोडक्शन आहे ते सुद्धा डिफायनिंग फ्युचर नाही, काही नाही. मेटाबॉलिझम हे काय डिफायनिंग फ्युचर आहे, आणि कोणता सेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा काय डिफायनिंग फ्युचर आहे. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये सेल असल्याशिवाय त्याचं जीवन चालूच शकत नाही. लक्षात ठेवायचं. कोणता आपण बघितलं, ग्रोथ रिप्रोडक्शन नाहीये, आणि मेटाबॉलिझम आणि कोणता सेल्युलर ऑर्गॅनिझेशन हे काय डिफायनिंग फ्युचर आहे. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिफायनिंग फ्युचर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तुम्हाला त्यामध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन जर ऑप्शन दिसलं त्या ऑप्शन तुम्ही टिक करायचे. नॉट म्हटलं आणि यस म्हटलं, या दोन्ही पण गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. नेक्स्ट आहे बघा कॉन्शियसनेस, तो पार्ट बघू आपण. आता याची अजून एक स्लाइड आहे, ती स्लाइड बघू. बघा, डिफायनिंग फीचर्स कोणता आहे, डिफायनिंग फीचर कोणतं नाही. नेक्स्ट बघायचं आपलं बघा कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेस म्हणजे काय, लक्षात घेऊया. मला सांगा, तुम्हाला पहिलं डायग्राम मध्ये प्लांट बघायला भेटते, दुसरं डायग्राम बघा तुम्हाला इथं अजून एक नवीन प्लांट बघायला भेटते, तिसऱ्या डायग्राम मध्ये अजून एक तुम्हाला प्लांट आणि अजून एक कीटक बघायला भेटतोय. बघायला भेटतोय का. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता हा जो प्राणी आहे हा प्राणी तुम्हाला बघायला भेटत आहे. आता या चारही डायग्रामचं कोणतं 1 2 3 4 सांगायचं काय माहितीये का, हे एन्व्हायरमेंटचा वापर करून स्वतः काय करतात, रिस्पॉन्स करतात. एन्व्हायरमेंट वेळ आहे. मग बघा इथे, आता जर सूर्यप्रकाश पडला ना, सूर्यप्रकाश दिशेने कोणतं या झाडाची काय होते, वाढवत असते, किंवा सूर्यप्रकाश घेऊन काय करतो झाड स्वतः वाढत असतं. हे झालं पहिलं. दुसरं आहे बघा, हे आहे लाजाळूचं झाड. कोणतं, लाजाळू. त्याला म्हणतो आपण बॉटनिकल भाषेमध्ये मायमोसा पुडिका. काय नाव आहे त्याचं, मायमोसा पुडिका. किंवा अजून एक नाव आहे त्याला इंग्लिश मध्ये, त्याला म्हणतो आपण टच मी नॉट प्लांट. काय म्हणतो आपण त्याला, टच मी नॉट प्लांट. काय म्हणतो आपण त्याला, टच मी नॉट प्लांट. आता जवळपास तुम्हाला ह्या नावाने माहिती असेल, टच मी नॉट म्हणजे लाजाळू मराठीमध्ये, आणि त्याचं जर बॉटनिकल नेम बघितलं आपण कोणतं आहे, मायमोसा पुडिका असं नाव आहे. ठीक आहे, कळेपर्यंत. आता हे आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट. आता ते म्हणाल इन्सेक्टिव्हरस म्हणजे काय, काय इन्सेक्टिव्हरस म्हणजे काय. आता बघा, इन्सेक्टिव्हरस एकदम सिंपल अर्थ आहे, जे झाड इन्सेक्टला खातात. कशाला खातात, इन्सेक्टला. का खातात, कारण आहे त्याचं कोणतं, ज्या भागामध्ये न्यूट्रिशनची कमी आहे ना, त्या न्यूट्रिशनच्या भागामध्ये जर कीटक आले ना, त्या कीटकांना काय गिळंकृत करून कोणतं हे झाड स्वतःच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन जे आहेत ते मेंटेन करतात. त्याला म्हणतो आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट. आता व्हेनस फ्लाय ट्रॅप नावाचा प्लांट आहे, व्हेनस फ्लाय
ट्रॅप नावाचा प्लांट आहे. कोणतं? ही जी आहे. आता हे व्हेनस फ्लाय ट्रॅप नावाचे प्लांट आहे किंवा याला अजून एक नाव आहे. कोणतं म्हणा म्हटलं? इन्सेक्टिओरस. इन्सेक्टिओरस असं प्लांट जे आहे म्हणजे काय? कीटक भक्षी आहे. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? कीटक भक्षी. काय म्हणतो? कीटक भक्षी आपण याला म्हणत असतो. म्हणजे काय? कीटकांना खाणारे. हे एक झाड आहे. त्यानंतर माकड आहे बघा. काय माकड? माकड आरशामध्ये बघतंय आणि क्रिया करते. आपण सुद्धा काय बघतो? सकाळी सकाळी आरशामध्ये बघून कोणता कॉलेज वगैरे असतो, क्लास वगैरे असतो, पुढं शाळेमध्ये जात असतो. आता ह्या ज्या गोष्टी आहे कोणता? याला म्हणतो आपण कॉन्शियसनेस. पण तुम्हाला थोडंफार ओव्हरऑल आयडिया आली असेल. मग आपण थेरोटिकल पार्ट काय म्हणतोय ते समजून घेऊया. बघा, इट इज द ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता प्रत्येकामधली. ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. बघा, इट इज द ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमची काही क्षमता आहे बघा त्यामध्ये टू सेन्स देअर एन्व्हायरमेंट. त्यांना सेन्स आपण काय म्हणतो? सेन्स आहे. तुला नॉन सेन्स तो एक काय म्हणतो आपण? तू नॉन सेन्स आहे का? तुला सेन्स वगैरे नाही का? तुला अक्कल वगैरे नाही का? ती अक्कल आणि आपण म्हणतो जे आहेत नाही एन्व्हायरमेंट जे आहे तो सेन्स तो एकच, वेगळं काही नाही. पण आपण फक्त म्हणतो वेगळ्या प्रकारे. पण इथे बघा ॲबिलिटी आहे प्रत्येक ऑर्गनची काही एक क्षमता आहे. त्या क्षमतेनुसार तो सेन्स करू शकतो कोणता? एन्व्हायरमेंटला, वातावरणाला. बघा, अँड रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाई. बाहेरचे जे गोष्ट आहे त्या गोष्ट काय? प्रतिसाद देणं. काय करणं? प्रतिसाद देणं. काय करणं? प्रतिसाद देणं. याला म्हणतो आपण काय? कॉन्शियसनेस. म्हणजे आपण जे लिव्हर त्यांच्यामध्ये काय? ॲबिलिटी, त्यांच्यामध्ये क्षमता आहे कोणता? त्यांच्यामध्ये सेन्स आहे. तो सेन्स कोणता? सेन्स जो आहे कोणता? देअर एन्व्हायरमेंटल अँड द रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाई. बाहेरच्या गोष्टीला काय करू शकतात? ते प्रतिसाद करू शकतात. बाहेरच्या गोष्टींना प्रतिसाद करू शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. लाईक लाईट म्हणजे लाईट म्हणजे काय? सूर्यप्रकाश जो आहे, वॉटर आहे, पाणी आहे, त्यानंतर कोणतं? टेम्परेचर आहे, उष्णता वगैरे आहे. ठीक आहे. अदर ऑर्गॅनिझम थोडं म्हटलंय केमिकल्स अँड द थोडं म्हटलं इथं पोल्युटंट एक्सेट्रा. आता ह्या ज्या गोष्टी आहे याला म्हणतो आपण काय? बाळांनो कॉन्शियसनेस. काय म्हणतो? कॉन्शियसनेस. म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये एक क्षमता आहे. कशी क्षमता जो आहे तो सेन्स करू शकतो एन्व्हायरमेंट जे म्हणजे जे वातावरण जे आहे त्या वातावरणाला काही गोष्टी आहे. कोणकोणत्या? तुम्हाला म्हटलं मग लाईट आहे, सनलाईट सूर्यप्रकाश आहे, त्यानंतर वॉटर म्हणजे काय? पाणी आहे, त्यानंतर टेम्परेचर म्हणजे काय रे? तापमान वगैरे आहे. सॉरी, ताप म्हणजे टेम्परेचर म्हणजे तापमान, उष्णता नाही. ठीक आहे. त्यानंतर अदर ऑर्गॅनिझम कोणता? केमिकल, पोल्युटंट एक्सेट्रा. आता या सगळ्यांना काय करतो? रिस्पॉन्स करतोय. फॉर एक्झाम्पल एकदम सोपं सांगतो तुम्हाला. आपल्याला तहान लागली, आपण पाणी पितोय, बरोबर का? त्यानंतर आपल्याला जास्त ऊन लागलंय, आपण सावलीत जातोय. ठीक आहे. आपल्याला थंडी वाजली कोणता? आपण शिवरिंग होते, आपण कुठे जातो? उन्हामध्ये जातो. आता हे काय करतो? आपण रिस्पॉन्स करतो त्याला एक्सटर्नल फॅक्टरला. किंवा थंडी जास्त, वारा खूप थंड आलाय, आपल्याला थंडी येते, आपल्या अंगावर ते क्षार येतात. आता या सगळ्यांना रिस्पॉन्स करणं म्हणजे आपल्यामध्ये कॉन्शियसनेस असणं. काय असणं? कॉन्शियसनेस. आता मग मला सांगा, ही डिफाइनिंग प्रॉपर्टी असू शकते का? असू शकते का? सांगा बरं मला पटकन कमेंट मध्ये सांगा मला. ठीक आहे, चला पुढे बघूयात. कॉन्शियसनेसचा नेक्स्ट पार्ट जो आहे, आता मी तुम्हाला टच मी नॉट प्लांट सांगितलं आणि कोणतं? व्हेनस फ्लाय ट्रॅप प्लांट सांगितलं. बघा, ऑल ऑर्गॅनिझम आर अवेअर. ते जागृत आहे. अवेअर म्हणजे काय? ते जागृत आहे. काय? जागरूक आहे किंवा जागृत आहे. बघा, ऑफ देअर सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय? आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर. बघा, सो इट इज द डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आम्हाला कळालं दोन प्रॉपर्टी अशा आहेत त्या डिफाइनिंग नाही, पण बाकीचे जे तीन प्रॉपर्टी जे आहेत त्या काही डिफाइनिंग आहे. मग बाळांनो मला सांगा, ग्रोथ ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाहीये. आहे का डिफाइनिंग प्रॉपर्टी? नाही. बघा, ग्रोथ ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही. नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही, पण ती प्रॉपर्टी आहे. त्यानंतर मेटाबॉलिझम ही डिफाइनिंग प्रॉपर्टी आहे. त्यानंतर सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे सेल काही डिफाइनिंग प्रॉपर्टी आहे. त्यानंतर कॉन्शियसनेस सुद्धा काही डिफाइनिंग प्रॉपर्टी आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गॅनिझम, कोणता? कॉन्शियसनेस, या तिन्ही गोष्टी सांगता आल्या पाहिजे. विच ऑफ द प्रॉपर्टीज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे जर म्हटलं तुम्हाला या 5 सांगता आल्या पाहिजे. लक्षात ठेवा, प्रश्न तुम्हाला गोन फिरून कसा विचारतील हे सांगू शकत नाही, पण आपलं जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला 100% ती गोष्ट सांगता येईल. बघा, मग काल तुम्हाला डिफाइनिंग प्रॉपर्टी आहे टच मी नॉट आणि कोणता? व्हेनस फ्लाय ट्रॅप नावाचा प्लांट, त्याला म्हणतो आपण डिफाइनिंग प्रॉपर्टी म्हणजे इन्सेक्टिव्हरस प्लांट. बघा, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा कॉन्शियसनेस. आपल्याला अजून एक्झाम्पल दिले. ह्युमन इज द ओनली ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द सेल्फ कॉन्शियसनेस. म्हणजे माणूस हा एकमेव प्राणी आहे त्याला काय? सेल्फ कॉन्शियसनेस आहे. म्हणजे तो त्याची स्वतःची प्रतिकृती जी आहेत ना बघू शकतो. दुसऱ्या प्राण्यांना एवढी विचार करण्याची क्षमता नसते, पण ह्युमन बी असं एकमेव आहे कोणता? त्याला सेल्फ कॉन्शियसनेस प्रॉपर्टी जी आहेत ना कोणता? हिरावत मध्ये भेटली. कोणता? आपल्याला अशी प्रॉपर्टी भेटली कोणता? आपण स्वतःचा सेल्फ इव्हॅल्युएशन किंवा सेल्फ कॉन्शियसनेस आपलं कसं चाललंय हे 100% आपल्याला कळतं. त्यामुळे तुम्हाला ह्युमन बिंगचं एक्झाम्पल दिलं आहे. कशा दिलं एक्झाम्पल? ह्युमन बिंगचं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे आपलं साला असेल. चला पुढे बघूयात.
आता बघा तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले, काय दिले, काही क्वेश्चन दिलेले आहे. बघा क्वेश्चन म्हणजे काय, इथे बघा, इट इज अ मच इझियर फॉर द स्मॉल एनिमल टू रन अप हिल, म्हणजे जे लहान ऑर्गम असतात ना, लांब प्राणी जे असतात कोणता, त्यांना उंचवत जायला खूप सोपं जातं. कोणता, फॉर लार्ज एनिमल बिकॉज. आता हा एनसीआरटी मध्ये क्वेश्चन विचारलाय. एनसीआरटी जे ओल्ड पेज नंबर 4 आहे, 4 पेज नंबर हा क्वेश्चन आहे, पण त्या 4 पेज नंबर नीट 2016 क्वेश्चन आहे. किती, नीट 2016. आता हे क्वेश्चन आपण पूर्णपणे पीओ क्वेश्चन लास्ट घेणार आहे, कारण का हे क्वेश्चन जोपर्यंत आपला टॉपिक कव्हर होत नाही तोपर्यंत आपण हे क्वेश्चन बघणार. बघा ना, आता आपला काही क्वेश्चन बघायचे, ते क्वेश्चन कसे आहेत बघा, 1 2 3 4. आता हे क्वेश्चन तुम्हाला जवळपास पहिला क्वेश्चन 2016 ला, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 2011 ला, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन याच टॉपिक वरती. मी हे क्वेश्चन इथे काय टाकले, कारण या टॉपिक वरती, पर्टिक्युलर टॉपिक वरती हे क्वेश्चन विचारले गेले आहेत. मी हा सगळे का कव्हर करत नाही 4-5 क्वेश्चन, कारण का तुम्हाला जोपर्यंत चॅप्टर पूर्ण कव्हर होत नाही ना तोपर्यंत हे क्वेश्चन घेण्यामध्ये अर्थ नाही. आपण जर लगेच क्वेश्चन घेतले, हे क्वेश्चन तुम्हाला जमतील, पण लास्टला आपलं किती कळालंय, आपलं स्वतःचं सेल्फ अनालिसिस करण्यासाठी आपले क्वेश्चन घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे मी हे क्वेश्चन पण टॉपिक वाईज टाकलेलं आहे. तुम्ही वाटलं असेल नंतर स्क्रीनशॉट वगैरे घेऊन किंवा माझ्या टेलिग्राम चॅनल जे आहेत त्याला मी ते क्वेश्चन टाकून वगैरे देईल. त्यानंतर नेक्स्ट बघा आपला सुरू करायचंय डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स. आजपर्यंत आपण इथंच थांबूयात. हा जेवढा पार्ट जो आहे तुम्ही घरी व्यवस्थित कव्हर करा. कॉन्शियसनेस वगैरे आहे, मी तुम्हाला काही क्वेश्चन पण दिले होते, या क्वेश्चनचा आन्सर काय तुम्ही वाटलं असेल ते स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही मला याचे आन्सर जे आहेत याच्यामध्ये सांगू शकता तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे हे बघा. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन हा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, मी थोड्या साईडला उभे राहतो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका या याच्यावरती, पर्टिक्युलर याच्यावरती. तिसरा क्वेश्चन याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, आणि त्यानंतर चौथा क्वेश्चन याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. पाचवा क्वेश्चन स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, बाकीचा पण आपण वाटलं उद्या बघूयात.